श्रावणी आता चांगलीच अभ्यासाला भिडली होती. आपल्या कॉलेजमधून अभ्यासाच्या दृष्टीनं संदर्भासाठी काही पुस्तकं मिळाली तर बघावं म्हणून ती तिच्या कॉलेजमधनं परस्पर जुन्या म्हणजे ज्या कॉलेजमध्ये ती शिकायची त्या कॉलेजमध्ये गेली. स्कूटी स्टँडवरती लावून तिने पर्स हातात घेतली. फिक्क्या निळ्या रंगाची वर्क केलेली साडी, तसलाच ब्लाऊज, एका हातात घड्याळ आणि एका हातात सोन्याचं कडं. श्रावणी झपझप चालत कॉलेजच्या आवारातून मुख्य बिल्डिंगकडे जाताना तिची नजर कॉलेजच्या कॅन्टीनकडे गेली आणि कितीतरी आठवणी मनात एकदम ताज्या झाल्या. त्या तिथे आपण बसत असू. मित्रमैत्रिणी आठवले. श्रीरंग आठवला. श्रीरंग त्याचा आदबशीर मान राखून वागणं बोलणं आठवलं तिला. आज श्रीरंगची आठवण काय येते सारखी. आणि ती कॉलेजच्या पायऱ्या चढून आत गेली आणि लायब्ररीकडे वळली. तिच्या मनात आलं श्रीरंगही MPSC झालाय, त्याच्याकडून बऱ्याच नोट्स, माहिती आणि मार्गदर्शन मिळू शकेल. ती पटकन लायब्ररीत शिरली. तिथला लायब्ररीयन तिच्या ओळखीचाच होता. तिने हवी ती पुस्तकं त्याला मागितली आणि त्यांनीही आपल्या नावावर तिला पुस्तकं देऊन टाकली. मी चलते हां, ही आणून देईन आणि नंतर दुसरी घेऊन जाईन. अहो केव्हाही या की मॅडम, तुम्हाला हवी ती पुस्तकं घेऊन जा तुम्ही, लायब्ररीयन हसत म्हणाला. श्रावणीला तो आपल्या कॉलेजची एक हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखत होता आणि आता तर ती एका कॉलेजची प्राध्यापिका होती. मॅडम, बरीचशी पुस्तकं तर श्रीरंग घेऊन गेलाय बरं का, त्याच्याकडूनही बरीच माहिती मिळेल तुम्हाला. हो का? पण तो MPSC पास झाला ना? हां, पण आता UPSCला बसलाय तो. खरंच? हो ना. तिला वाटलं श्रीरंगची आपल्याला बरीच मदत होईल. चला, आपलं काम बरंच सोपं झालं म्हणायचं. लायब्ररीतली पुस्तकं घेऊन ती बाहेर आली. स्कूटीच्या सीटखाली ठेवलेल्या पॉलिथिनमध्ये तिने पुस्तकं ठेवली. पॅकेट समोरच्या भागात पायाजवळ असलेल्या हुकला अडकवलं आणि तिने आपली स्कूटी श्रीरंगच्या घराकडे वळवली. अवघ्या 10 मिनिटात श्रावणी एका हातात पर्स आणि एका हातात पुस्तकांचं पॉलिथिन घेऊन श्रीरंगच्या दारात उभी होती. तिने मग उजव्या हातातलं पॉलिथिन डाव्या हाती पर्स सांभाळत धरलं, दारावरची बेल वाजवली, पुन्हा पॉलिथिन बॅग हातात धरली. दार उघडलं गेलं. दारात खुद्द श्रीरंग उभा होता. डोळ्यांना चष्मा, अंगात पांढरा टी-शर्ट, बरमुडा, गोरा, काळेभोर कुरळे विस्कटलेले केस आणि हातात पुस्तक असा श्रीरंग दारात उभा होता. अरे श्रावणी, तू? आश्चर्याने त्याने विचारलं. हो, हसत श्रावणी म्हणाली आणि श्रीरंगने तिच्याकडे निरखून बघितलं. घामाने डवरलेला चेहरा, सावळा सतेज वर्ण, टप्पोरे डोळे, काळ्या कुरळ्या केसांचा बॉब आणि विशेष म्हणजे साडी. अगं ये की आत ये, अगदी सरप्राईज गिफ्ट दिली श्रावणी. दारातून बाजूला हो श्रीरंग म्हणाला. कसलं रे? अगं तुझ्या भेटीचं गिफ्ट. हो, असं म्हणून श्रावणी हसली, अगदी मोकळेपणानं. खूप दिवसांनी एखादं जीवाभावाचं माणूस भेटावं तसं वाटत होतं तिला. तू बैस, मी आलोच, असं म्हणून श्रीरंग आत गेला. अवघ्या 2 मिनिटात वापसही आला. त्यांनी आता बरमुडाऐवजी फुलपॅन्ट घातली होती. केसांचा व्यवस्थित भांग पाडला होता. डोळ्यावरचा चष्मा काढून ठेवला होता. हां श्रावणी, बोल, कशी काय आलीस? आणि श्रावणी काही बोलण्यापूर्वी श्रीरंग म्हणाला, फक्त 1 मिनिट हां, मी आलोच, असं म्हणून तो आत गेला. एका ट्रेमध्ये काचेच्या स्वच्छ पाण्यानं भरलेला ग्लास घेऊन आला. परत त्यापूर्वी त्यांनी दूध गरम होण्यासाठी गॅसवर ठेवलंच होतं. घे. पाण्याचा ग्लास असलेला ट्रे श्रावणी समोर धरून श्रीरंग म्हणाला. असू दे रे. अगं वा, असं कसं? घरी कोणी आल्यानंतर त्या व्यक्तीला मी पाणी आणि चहा किंवा कॉफी निश्चित देऊ शकतो. आणि जरा 2 मिनिटं बसा, मी आलोच, असं म्हणून श्रीरंग पुन्हा आत गेला आणि 2 कपांमध्ये कॉफी घेऊन आला सुद्धा. कॉफीचा ट्रे श्रावणी समोर धरून मोठ्या अदबीनं म्हणाला, घे. अरे श्रीरंग, कॉफीची काही गरज नव्हती, उगीचच त्रास. अगं त्रास कसला? मी आधी सांगितलं ना तुला की कोणी आलं तर मी चहा किंवा कॉफी नक्की देऊ शकतो. घे कॉफी घे. अगं बघ तरी आस्मादिकांनी कशी बनवली आहे.
वा, छान आहे हां. गरम कॉफीचा घोट घेत श्रावणी म्हणाली, बोल बोल बोल, तू काय म्हणतेस, कशी आहेस, काय म्हणताय तुझं वैवाहिक जीवन. हसत हसत श्रीरंग म्हणाला, ठीक आहे. श्रीरंगाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं श्रावणीने एका शब्दात देऊन टाकली, फक्त ठीक. छान नाही का एकदम. हातातला कप ट्रेमध्ये ठेवत श्रीरंग म्हणाला. श्रावणीही हसली. श्रीरंगचं बोलणं तिने हसण्यावारे नेलं. आई नाही आहेत का घरी. नाही अगं, ती बाहेर गेली आहे, येईल एवढ्यात ती. आणि छोटी. एकुलत्या एका बहिणीचं लग्न करून मी मोकळा झालो. वडील नाही आहेत ना गं, तेव्हा तिची जबाबदारी माझ्यावरच होती. आईची नोकरी ती चालू आहे. ते असू देत, मला सांग, तू कशी काय आलीस. तू UPSCची तयारी करतोयस म्हणे. हां, म्हटलं MPSCचा गड काबीज केला, आता UPSCला धडक देऊन बघू. अरे पण हे तुला कोणी सांगितलं. अरे मी लायब्ररीत गेले होते आपल्या कॉलेजच्या, तिथे कळलं. लायब्ररीत म्हणजे काय, पुस्तकं वगैरे घ्यायला गेली होतीस. हां, मी फॉर्म भरला UPSCचा. गुड, तू नक्की पास होणार आणि तू एक ना एक दिवस कलेक्टर होणार. काहीतरीच काय श्रीरंग, मी फक्त प्रयत्न करून बघणार. नाही, हे प्रयत्न करून बघच, तुला यश नक्की मिळेल, कारण तू म्हणजे कॉम्प्युटर आहेस. अरे वा, हे मला आजच कळतं आहे. अगं, आपले गुण आपल्याला कळत नसतातच, ते दुसऱ्यांनी लक्षात आणून द्यायला लागतात. श्रावणी ही हसली, खूप दिवसात मोकळं हसली, अगदी कॉलेजमध्ये हसत होती ना तशी. आणि तिचं ते निखळ हसणं, हसताना दिसणारे पांढरे शुभ्र दात, उजव्या बाजूचा जोडदार सावळा सतेज वर्ण, हसरा चेहरा आणि या हसऱ्या चेहऱ्यावरचं ओठातून आलेलं निर्झरासारखं हसू. क्षणभर श्रीरंगला वाटलं की हे वाहत्या निर्झराचं संगीत तर नव्हे. त्याला वाटलं म्हणावं आपण की श्रावणी, तू हसताना छान दिसतीयस, अशीच हसत राहा. पण मनातले शब्द ओठाआड दडवून श्रीरंग फक्त सौम्यसा हसला, आतल्या आत हरवल्यासारखा. श्रीरंग, अरे मला तुझी मदत हवी आहे. अगं माग ना, तुला कसली हवी. मी मदत करायला तुला एका पायावर तयार आहे. अरे म्हणून तर मी आली आहे. आणि श्रावणीच्या मनात आलं की आयुष्यात असा मदतीचा हात समोर करणारा जोडीदार जिला मिळेल, ती किती भाग्यवान. आणि तिच्या डोळ्यांसमोर तिचा जोडीदार उभा राहिला, मल्हार. एकट, तिरसट, संतापी आणि सतत तोंडात निखारे वागवणारा. कुणास ठाऊक माझ्याच नशिबात हे पात्र कसं आलं. आणि मनातल्या मनात ती श्रीरंगची उंची मापत राहिली. त्याच्या उंचीपुढे मल्हार अतिशय थिटा होता, अतिशय थिटा. श्रावणी, अगं कसला विचार करतेस तू. मी? अरे नाहीतर. पुन्हा श्रीरंग हसला, पाण्याची हलकी शिंपण व्हावी ना तसा. बरं मला सांग, काय हवं आहे तुला. मला तुझ्याकडून काही पुस्तकं, नोट्स हव्या होत्या. दिले समज. फक्त तू अभ्यासाला वेळ भरपूर दे. हवं तर सुट्टी काढून घे. नोकरी केली की वेळ मिळत नाही म्हणून मी नोकरीच्या भानगडीतच पडलो नाही. एकच ध्येय आणि एकच ध्यास मनाशी घेतला, सिव्हिल सर्व्हिसेसमध्येच जायचं. मी लहान होतो ना, तेव्हा वडील मला नेहमी म्हणायचे की श्रीरंग, तू मोठेपणी कलेक्टर हो. काही न कळून मी त्यांना विचारायचो, म्हणजे कोण हो बाबा. ते म्हणायचे, अरे कलेक्टर म्हणजे मोठा माणूस. काय रुबाब असतो कलेक्टरचा, केवढी सत्ता असते त्याच्या हातात. अरे पूर्ण जिल्हा त्याच्या ताब्यात, म्हणून तर त्याला जिल्हाधिकारी म्हणतात. मी बाबांना विचारलं, म्हटलं कलेक्टर आणि जिल्हाधिकारी हे एकच का. ते म्हणाले, मग अरे खूप मोठा बंगला असतो त्यांचा, खूप नोकर चाकर, बसायला गाडी पिवळ्या दिव्याची. हां, पण कामं खूप असतात, कारण संबंध जिल्ह्याचा कारभार त्याला बघायला लागतो ना. आणि हे एकदा नाही, अनेक वेळा ते मला बोलून दाखवत. आणि मी जसजसा मोठा होत गेलो तसतशी समाजाकडे बघण्याची मला दृष्टी मिळाली, एक समज आली. आणि तेव्हाच मनाशी ठरवलं की कलेक्टरच व्हायचं. कायद्याच्या चौकटीत राहून समाजसेवा करण्याचं ते एक उत्तम क्षेत्र आहे. अनेक योजना असतात मागासवर्गीयांसाठी. खेड्यातल्या अशिक्षित लोकांना त्याची जाणही नसते.
या सरकारी योजना सवलती घेऊन आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायचं असं ठरवलं. मी MPSC पास झालो आहे, कदाचित उद्या UPSC सुद्धा पास होईल. त्या पोस्टनुसार मला गाडी, बंगला, नोकर चाकर मिळतील. त्यांच्या इच्छेप्रमाणे सचोटीने, जिद्दीने, कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता मी कामही करीन. पण ते बघायला माझे बाबा नसतील श्रावणी. श्रीरंग भाऊक झाला होता. श्रावणीलाही भरून आलं. ती म्हणाली, श्रीरंग, अरे आयुष्यात सगळ्याच गोष्टी मनासारख्या होतात कुठे? नाईलाजाने जे आणि जसं आयुष्य समोर येईल, वाट्याला येईल, ते तसंच्या तसं स्वीकारावं लागतंच ना. दॅट्स ऑल. ओके, माझं जाऊ दे. हे बघ, तू केव्हाही ये, हवी ती पुस्तकं, हव्या त्या नोट्स घेऊन जा. आमचा एक ग्रुप आहे श्रावणी, आम्ही संध्याकाळी एकत्र जमतो. ज्या दिवशी जो अभ्यास केला तो तिथे सगळे मिळून आम्ही डिस्कस करतो, खूप चर्चा करतो सर्वांगाने. आणि त्या चर्चेतून मग बरीच माहिती मिळते, अनेक प्रश्नांची उकल होते. आणि एक सांगू का श्रावणी, दोन्ही हातावरती हनवटी ठेवून, दोन्ही हातांची कोपरं आपल्या मांडीवर ठेवून श्रीरंग बोलत होता. नुसता अभ्यास एकट्याने करण्यापेक्षा हे जे चर्चेतून निष्पन्न होतं ना, आणि त्या चर्चेतनं आपल्याला जे कळतं ना, ते नेहमीसाठी लक्षात राहतं. खरंच राहतं. हा माझा अनुभव आहे. पण तुला ते कितपत जमेल? कारण घरची जबाबदारी आहे, त्यातून नुकतंच लग्न झालं आहे. जसं तू ठरवलंयस ना श्रीरंग कलेक्टर व्हायचं, तसंच मीही ठरवलं आहे एक ना एक दिवस कलेक्टर व्हायचंच. त्या पोस्टची माझ्यासाठी गाडी असेल, खास माझ्यासाठी. हे ओठाशी आलेले शब्द श्रावणीने ओठाआड दडवून टाकले. ती फक्त हसली आणि म्हणाली, मी बघते मला जमेल तसं. बरं मला सांग ना श्रीरंग, तुम्ही जमता कुठे? अगं, शासकीय लायब्ररीचा हॉल आहे ना तिथे. आणि किती वाजता? साधारण 6च्या सुमाराला. ठीक आहे, निघते मी. असं म्हणून श्रावणी उठली. एका हाती पर्स आणि एका हाती पुस्तकाचं पॉलिथिन घेऊन ती स्कूटीजवळ आली. स्कूटीच्या हुकला तिने पॉलिथिन अडकवलं आणि स्कूटीवर बसून तिने स्कूटी स्टार्ट केली. निघताना तिने श्रीरंगकडे पाहिलं. मानेनं चलते म्हणाली. श्रीरंगने हात हलवला. श्रावणी निघून गेली. श्रावणीचं येणं श्रीरंगला स्वप्नासारखं वाटत राहिलं. तिच्या येण्यानं त्याचं मन गंधित होऊन गेलं होतं आणि चंदनासारखा मंद सुगंध घरभर भरून राहिला होता. श्रावणी आज अतिशय आनंदात होती. तिच्या मनाचं आकाश निरभ्र झालं होतं. अभ्यासासाठी श्रीरंगची मदत मिळणार होती. बस, आणखीन काय हवं? त्या आनंदातच ती घरी आली. मुख्य म्हणजे श्रीरंगच्या भेटीनं तिच्या मनाची फुलबाग पार बहरून गेलेली होती. बाहेर फाटकाशी उभी असलेली स्कूटर बघून श्रावणीला वाटलं जतीनभाई आलेले असावेत. तिने फाटक उघडलं, स्कूटी आत ठेवली. पर्स आणि पुस्तकं घेऊन ती आत आली. घरात पाऊल टाकताच जतीनला म्हणाले, नमस्कार जतीनभाई, कधी आलात? तो बराच वेळ झाला आलाय. पण घरी कोणी आलं काय किंवा गेलं काय, तुला काय फिकीर आहे? जतीनभाई, तुम्ही आधी कळवलं होतं का हो? मल्हारच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून श्रावणी म्हणाली, अरे नहीं भाभी जी, मैं तो बस ऐसे आया था, इधर कुछ काम था, सोचा आप लोगों से मिलता चलो. बसा जतीनभाई, मी आलेच. असं म्हणून श्रावणी आत जायला वळली तसा मल्हार म्हणाला, कुठे गेली होतीस ग? आणि शाळणारे श्रावणीचे पाय थबकले. आता हा जतीनभाईंच्या समोर आपल्याला जाब विचारणार हे श्रावणीने पक्क हेरलं. लायब्ररीत. श्रावणी फक्त एकच शब्द म्हणाली. लायब्ररीत एवढा वेळ लागतो का? कपाळावर आठ्या घालत मल्हार म्हणाला. एवढा म्हणजे केवढा हो? वळून मल्हारकडे बघत श्रावणीने विचारलं. मला प्रश्नाला प्रश्न नको आहे. प्रश्न मी विचारला का तुम्ही? आधी सांग, एवढा वेळ का लागला? प्रत्येक क्षणाचा हिशोब हवाय का? असं असेल तर थोड्या वेळानं सांगते, आठवून. आणि श्रावणी आत गेली. मल्हार यार, कैसा है यार तू? क्यों, क्या हुआ? अरे ये कोई तरीका है क्या बात करने का? बायकांशी असंच वागायला लागतं. देख श्रावणी भाभी, बाकी आम लेडीज लोगों में से नहीं है. तिला काही शिंग फुटली का? अरे कधी सुधारणार मल्हार तू?
अरे अलीकडे तिच्या डोक्यात भूत शिरलंय ते UPSCचं. मग ते भूत मला उतरवायचं आहे. ती परीक्षा पास करणं सोपं आहे का? अरे त्या प्रयत्न करतायत ना, मग करू देत ना प्रयत्न. अरे पण तिचा रुबाब वाढेल ना, असं म्हणावंसं वाटलं मल्हारला, पण तो काही बोलला नाही. 5च मिनिटात श्रावणी कपडे बदलून फ्रेश होऊन आली. हां बोलो जतीन भाई, कैसे हो? श्रावणीने हसत हसत विचारलं. एकदम ठीक आहे भाभी, मी आले हां, चहा ठेवून येते. असं म्हणून श्रावणी किचनमध्ये गेली. जतीन तू सुद्धा आता लग्न करून टाक बरं का. करीन ना, माझ्यासाठी एखादी श्रावणी वहिनीसारखी मुलगी बघ. हिच्यासारखी? काय रे तिच्यात एवढं? अरे हिऱ्याची किंमत कळायला पारखी नजर लागते मल्हार. मला वाटतं तू इथे कमी पडतोयस. मैंने तुझे पहली बार भी बोला था कि देख मल्हार, एक ना एक दिन भाभी तेरे से आगे निकल जाएगी. अरे मैं जाने दूंगा तब ना. असं नको करू मल्हार. तू त्यांना प्रोत्साहन दे, ते दोघांच्याही हिताचं राहील. तू जेवढे त्यांचे पाय ओढशील तेवढ्याच ताकदीने त्या पुढे जायचा प्रयत्न करतील. तेवढे श्रावणी पाण्याचे पेले घेऊन आली आणि नंतर चहाचे कप. वहिनी अभ्यास कसा चाललाय? काय अजून पाहिजे तशी सुरुवात नाही, पण प्रयत्न करणारच आहे. सोफ्यावरती बसत श्रावणी म्हणाली. वहिनी तुम्ही नक्की प्रयत्न करा, परमेश्वर तुम्हाला यश देईल. बघू. तुम्ही दोघं मित्र गप्पा मारत बसा, मी येते. सुपारीचं तबक समोर ठेवून कब्बशांचा ट्रे उचलत श्रावणी म्हणाली. श्रावणीने किचनमध्ये जाऊन बघितलं. स्वयंपाकाचं आटोपून सासूबाई कुठे बाहेर गेलेल्या दिसत होत्या. पोळ्याही केलेल्या दिसत होत्या. म्हणजे पोळ्यावाली बाई लवकर येऊन गेली म्हणायची. आई कुठे गेले आहेत असं मल्हारला विचारावं का असं श्रावणीला वाटलं, पण तिने ते विचारायचं टाळलं आणि आपल्या रूममध्ये जाऊन तिने दार ओढून घेतलं. टेबलाजवळची खुर्ची ओढून ती खुर्चीत बसली. टेबल लॅम्प लावला आणि लायब्ररीतून आणलेली पुस्तकं काढून ती पुस्तकं चाळायला लागली. बाजूलाच असलेला नोटबुक घेऊन त्यात ती नोट्स काढायला लागली. ती वाचण्यात एवढी गढून गेली की किती वाजले याचं तिला भानही राहिलं नाही. श्रावणी, ए श्रावणी. माधुरीबाईंचा आवाज ऐकून श्रावणी भानावर आली. तिने समोरच्या घड्याळाकडे बघितलं. 10 वाजायला आले होते. बापरे, बराच वेळ झाला की, असं म्हणून श्रावणीने पुस्तक मिटवून ठेवलं. उठून उभी राहिली. टेबल लॅम्प बंद केला. खोलीतनं बाहेर आली. आई अहो, कुठे गेला होतात तुम्ही? अगं असं थोडं बाहेर गेलो तर यांचा मित्र भेटला, तो त्याच्या घरी घेऊन गेला आम्हाला. भरपूर खाणं झालं आहे तिकडे, भूक नाही आहे. तुम्ही दोघंच आहात, जेवण करून घ्या. हां, माझं झालंय. झालंय? आणि या मल्हारनी एका शब्दाने आपल्याला विचारलं नाही. मनातल्या मनात श्रावणी म्हणाली आणि पुन्हा मल्हारकडे वळून म्हणाली, पण मला का नाही सांगितलं तुम्ही? मी वाढून दिलं असतं ना. मला हात आहेत, मला घेता येतं. आणि तुला हे निक्षून सांगतोय, तुझा अभ्यास बाजूला ठेव, घराकडे लक्ष दे. बाई आहेस, बाईसारखी वागत जा. का बरं, मी काय केलं? तूच विचार करून बघ. ही काय वागायची रीत आहे? ना घराकडे लक्ष, ना स्वयंपाकाकडे. कोणी जेवलं नाही, तुला काही फिकीरच नाही. आई अहो, खरंच मी अभ्यासात एवढी गढून गेले ना की वेळेचं भान नाही राहिलं. असू दे का, तू कशाला एवढं मनाला लावून घेतेस? आणि अभ्यासच केलायस ना, पत्ते तर नाही ना कुठत बसलीस? आणि मी म्हणते त्याने घेतलंही असेल आपल्या हातानं वाढून, बिघडलं कुठे? पुरुषांनी एवढंही करू नये का? चल ये, तू पण खाऊन घे. श्रावणीने एका छोट्याशा ताटलीत भाजी पोळी घेतली. ते बघून माधुरीबाई म्हणाल्या, काय हे श्रावणी, लहान मुलासारखी काय जेवतीयेस? खूप अभ्यास करायचा आहे ना तुला, मग त्यासाठी जेवण नीट नको का करायला? सासूबाईंचं बोलणं ऐकून श्रावणी हसत होती. एवढ्या प्रेमळ शांत बाईच्या पोटी हा संतापी मल्हार कसा काय जन्माला आला कोणास ठाऊक, श्रावणीच्या मनात आलं. सकाळचा पेपर वाचता वाचता श्रावणीचं जेवण सुरू होतं आणि ते बघून माधुरीबाई हसल्या मनाशीच. खूप वाचनाचा वेळ आहे ह्या पोरीला. एवढासा वेळ वाया घालवत नाही. वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे शिकावं ना, तर श्रावणीकडून. लाईट बंद कर, मला झोप येते आहे.
मल्हार चिडून म्हणाला, मग तुम्ही झोपा ना, लाईट डोळ्यावर येते. खोटं. हा टेबल लॅम्प आहे आणि खूप त्रास होत असेल तर तोंड तिकडे करा आणि झोपा. मला तुझा सल्ला नको आहे. लाईट बंद कर आणि झोपायला ये. मला अजून बरंच वाचायचं आहे. ये म्हणतो ना झोपायला. का? हेही तुला सांगायला लागेल का? मला हवी आहेस तू. आणि मल्हारचे शब्द ऐकून तिला राग आला. तिला त्याचं हे हुकूमवाजा बोलणं आवडलं नाही, पण तरीही आपल्या रागावर काबू करत श्रावणी म्हणाली, पण मला आज काहीच नको आहे. तुला काय हवं आहे आणि काय नको आहे विचारतोय कोण? श्रावणीच्या मनात मल्हारविषयी संताप दाटून आला. खुर्ची मागे सरकवून ती उठली, टेबल लॅम्प बंद केला, पुस्तकं उचलली आणि खोली बाहेर येऊन तिने दार ओढून घेतलं आणि बैठकीत सोफ्यावर बसून तिने पुस्तक उघडलं. कितीतरी वेळ श्रावणी पुस्तक वाचत होती, नोट्स काढत होती आणि आतून काहीतरी फुटण्याचा आवाज आला. आत मल्हारची फेकाफेक चालू होती हे श्रावणीने आवाजावरनं ओळखलं. तिने भिंतीवरच्या घड्याळाकडे बघितलं. 1 वाजायला आला होता. तिने लाईट बंद केला आणि बैठकीतल्याच दिवाणावरती अंग टाकलं आणि मिटल्या डोळ्यांसमोर उभा राहिला श्रीरंग. श्रीरंगची गोष्ट मनाला आनंद देणारी, आल्हाद देणारी. एका समान विचारांची माणसं एकत्र झाली की मैत्री जुळायला वेळ लागत नाही आणि मग गप्पांमध्ये रंग भरले जातात. हलक्या हातानं रांगोळीत रंग भरावेत ना तसे मनाला सुखावणारे, चैतन्य देणारे. आणि तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला 2 महिन्यांपूर्वीचा प्रसंग. त्या दिवशी ती आणि मल्हार कुठलासा सिनेमा पाहून आले होते. येताना बाहेरच जेवण घेतलं. रात्री घरी आले तेव्हा रात्रीचे 11:30 होऊन गेलेले होते. आल्यानंतर श्रावणीने हातपाय धुतले, चेहऱ्यावर पाण्याचे हापके मारले, कपडे बदलले आणि अंथरुणावरती तिने अंग टाकलं. आज मल्हारचाही मूड जरा बरा दिसत होता. मल्हारनेही कपडे बदलून अंथरुणावरती अंग टाकलं. त्यापूर्वी त्यांनी लाईट बंद केला, डीम लाईट लावला. त्या निळ्या मंद प्रकाशात खोली उजळून निघाली आणि श्रावणी मल्हारच्या जवळ सरकली. वाटत होतं आज त्याच्या कुशीत शिरून झोपून जावं. पण श्रावणीला दूर ढकलत मल्हार केवढ्यांदा तरी ओरडला, चल दूर हो, मला झोप येते आहे. झालेल्या अपमानानं श्रावणीच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. श्रावणीला वाटलं हा माझा अपमान नाही, माझ्या स्त्रीत्वाचा हा अपमान आहे. आणि आज श्रावणीचा नकार बघून मल्हारची आत आदळ आपट फेकाफेकी सुरू झाली होती. श्रावणी मनाशी म्हणाली की मल्हार, तुम्ही समजताय तेवढी ही श्रावणी स्वस्त नाही आहे. तुम्हाला वाटतं तेव्हा जवळ घ्यावं, नको तेव्हा चपलीसारखं भिरकावून द्यावं. श्रावणीच्या वागण्याने मल्हारचा पुरुषी अहंकार दुखावला होता आणि तिला हे माहिती होतं की असं वागणं म्हणजे सापाच्या शेपटीवर पाय देण्यासारखं आहे. आता तो तिला आपल्या वागण्यानं केव्हाही आणि कसाही डंख करणार होता. करू देत डंख. तसंही उखळात मुंडकं ठेवल्यानंतर दणक्यांना काय घाबरायचं. सकाळी मल्हार रागातच होता. त्याची फणफण सुरू होती. पण श्रावणीने त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. ती आपली तयारी करून घाईघाईने कॉलेजला निघाली. हे एवढं सेशन पूर्ण झालं की ती नोकरीच सोडणार होती, कारण नोकरीमुळे अभ्यासाला पुरेसा वेळ मिळत नव्हता. आई येते असं म्हणून श्रावणी निघाली. मल्हार तिथेच होता, पण तिने त्याच्याकडे दुर्लक्षच केलं पूर्णपणे. ती निघताना त्याच्याशी बोलली नाही. श्रावणीचं वागणं त्याला खटकत होतं. ती आपल्याला विचारत नाही, ती आपल्याला अजिबात भाव देत नाही, आपल्याकडे दुर्लक्ष करते. फार चढली आहे. हिला घमेंड आहे नोकरीची. हिची चांगली जिरवल्याशिवाय ही वटणीवर येणार नाही. मल्हार हातावर हात सोडत होता. आतल्या हात धुमसत होता लोहाराच्या भट्टीसारखा. काय बाई, श्रावणी तर काही न खाताच गेली आज. बिस्किटसुद्धा खाल्लं नाही. घाईघाईत कॉफी घेतली फक्त. तू कशाला काळजी करते तिची? ती काय उपाशी राहणार आहे का? पर्समध्ये पैसे असतात तिच्या आणि कॉलेजात कॅन्टीन असतं. अरे पण मल्हार, तू तिची काळजी सोड गं. तिला आहे का कोणाची काळजी? काय रे बाबा, काय झालं आता सकाळी सकाळी? काय झालं ते मल्हार सांगू शकणार नव्हता. तो चिडून नुसता इकडे तिकडे बघत राहिला.
मल्हार, अरे हे संतापणं सोड बाबा आता. आईने असं म्हणताच मल्हार तिथून उठला. त्याला माहिती होतं की आई आता उपदेशाचे डोस पाजणार. तो तिथून पटकन उठला, अंगणात गेला, येरझाऱ्या घालायला लागला. त्याचं अस्वस्थ मन त्याच्या चेहऱ्यावरनं स्पष्ट दिसत होतं. मग आत येऊन तो कितीतरी वेळ पेपर वाचत राहिला. वाचत राहिला म्हणण्यापेक्षा तो पेपर नुसता घेऊन बसला होता. काय रे, आज ऑफिस नाही का? हां, मल्हार म्हणाला. मल्हारचा तो ऐकून माधुरीबाईंनी ओळखलं की याचं काहीतरी बिनसलं आहे. मग त्यांनी आपली सकाळची कामं उरकली, आंघोळ पूजा केली आणि त्या स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. पोळ्यावाली बाई आली की ती पोळ्या करणार होती. सकाळची वेळ. नुकतीच माधुरीबाई पूजा आटोपल्यानं देव्हारा ताज्या फुलांनी भरून गेला होता. उदबत्तीचा दरवळ घरभर पसरला होता. देव्हाऱ्यात नंदादीप तेवत होता आणि स्वयंपाक करता करता डायनिंग टेबलच्या बाजूला असलेला टेप रेकॉर्डर माधुरीबाईंनी सुरू केला आणि सूर उमटले, आनंदाचे डोही आनंद तरंग. नक्कीच ही कॅसेट श्रावणीने लावून ठेवलेली असणार. घरभर आनंदाचे तरंग उठत राहिले. पण मल्हार या अशा निखळ आनंदापासनं कोसो दूर होता. त्याला आनंद घेता येत नव्हता आणि देताही येत नव्हता. खरं तर परमेश्वराने जागोजागी आनंद पेरून ठेवला आहे, भरून ठेवला आहे, पण तो आनंद शोधण्यासाठी एक दृष्टी लागते. मल्हार हुशार होता, देखणा होता, पण ही आनंद शोधण्याची दृष्टी त्याच्याजवळ नव्हती. नशिबात करंटेपणा म्हणतात ना, तो हाच. श्रोते हो, हा होता आजचा भाग विजया ब्राह्मणकर लिखित श्रावणी या कादंबरीचा. या पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.